कमी खर्चात शेतीतून कसं प्रचंड उत्पादन काढायचं तर ते या शेतकऱ्याकडनं शिकलं पाहिजे. असा एक शेतकरी की ज्याने देशातल्या सर्व कंपन्यांना चॅलेंज केलंय. त्याचं चॅलेंज असं आहे की तो कुठलंही टॉनिक वापरत नाही. तो जे काही खतं आहे ते सुद्धा अतिशय कमी प्रमाणात वापरून बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा अगदी 10% खर्चातच तो इतर शेतकऱ्यांपेक्षा दुपटी तिपटीने उत्पन्न घेत आहे. मग कसं शक्य झालं हे या शेतकऱ्याला? महाराष्ट्रातील शेतकरी एकीकडे जास्त उत्पादन वाढण्यासाठी प्रचंड प्रमाणात खतांचा वापर करतात, टॉनिक वापरतात, पण तरी देखील पाहिजे तेवढं त्यांचं उत्पादन येत नाही. पण दुसरीकडे हा असा एक नाविन्यपूर्ण अभ्यासपूर्वक शेतकरी असं काही करतोय की ज्याच्यामध्ये तो खर्चही कमी करतोय, कुठले खतही जास्त प्रमाणात वापरत नाही, बियाणंही पाहिजे तेच नॉर्मल बियाणंच वापरतो, पण तो अगदी प्रचंड उत्पादन घेण्यात यशस्वी होत आहे. तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की अगदी चॅलेंज देऊन अतिशय कमी खर्चात प्रचंड उत्पादन काढणाऱ्या या शेतकऱ्याची एक गुपित पद्धत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही देखील तुमच्या शेतीचा खर्च तर कमी करू शकताच, पण तुमच्या शेतीमधनं कोणत्याही पिकाचं उत्पादन तुम्ही नक्कीच 1.5 ते 2 पट काढू शकता. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. पण त्याआधी चॅनलला जर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पिकाचं उत्पादन का वाढत नाही? भरमसाठ प्रमाणात खतांचा वापर होतोय, भरमसाठ प्रमाणात टॉनिक्स मारले जातात, पेस्टिसाइड्स असतील, बुरशीनाशक असतील, भरपूर सारं वापरलं जातं. केमिकल हाय डोस वापरून सुद्धा पाहिजे तेवढं उत्पादन निघत नाही. यालाच कंटाळलेला एक शेतकरी जेव्हा अभ्यास करायला निघतो, जेव्हा तो स्वतः याच्यामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न जेव्हा करतो, तर तो अगदी प्रचंड मोठा शोध लावूनच बाहेर पडतो. हेच सिद्ध झालंय या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, एका शेतकऱ्याने केलं काय? त्याने नक्की लक्षपूर्वक बघितलं, अभ्यास केला की नेमकं उत्पादन कमी होण्यामागचं कारण तरी काय आहे. अशी त्याच्या कारणं काही लक्षात आली की ती ऐकून कदाचित तुम्हाला देखील आश्चर्याचा झटका बसेल. तर सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की नेमकं आपलं काय चुकतं बरं की त्यामुळे आपलं उत्पादन कमी येतं. अगदी भरमसाठ गोष्टी वापरून खर्च करून सुद्धा आपलं कोणत्याही पिकाचं उत्पादन का कमी येतं याची कारणं आपण सुरुवातीला समजून घेऊ, आणि त्यानंतर ह्या शेतकऱ्याने असं काय शक्कल लावली, अशी काय डोकं चालवलं की ज्यामुळे त्याचं उत्पादन अगदी 1.5 ते 2 पटीनं वाढलेलं होतं. आता झालं असं, अभ्यास केल्यानंतर त्याच्या अशा लक्षात आलं की जी खते, जी टॉनिक किंवा जी आपली शेतीची करण्याची पूर्वीची पद्धत आहे, तर ती पद्धत आपलं पीक उंचच उंच वाढवण्यामध्ये मदत करते. म्हणजे पीक अगदी उंच झालं पाहिजे, त्याची वाढ प्रचंड प्रमाणात झाली पाहिजे, असं आपली जुनी पद्धत आपल्याला सांगत असते. पण त्याच्या एक लक्षात आलं की पिकाची नुसती उभी वाढ होत आहे, उंची वाढत आहे, पण त्याचे पाहिजे तेवढे फुटवे त्या ठिकाणी येत नाही किंवा त्याच्या फांद्या त्या ठिकाणी वाढत नाही. मग त्याने तेच केलं, त्यांनी कारणं शोधली की का नेमकं फुटवे येत नाही, का फांद्यांची संख्या कमी राहते. तर याविषयी अभ्यास करताना त्याला सापडली 3 प्रमुख कारणं. झालंच असं की त्याच्या लक्षात असं आलं की फुटवे म्हणजे जेवढ्या फांद्या कमी तितकी फळांची संख्या कमी, जितकी फळांची संख्या कमी तितकं आपलं उत्पादन कमी. मग काय असं करावं लागेल की ज्यामुळे फुटव्यांची वाढ होईल, फांद्यांची वाढ होईल, अगदी जबरदस्त प्रमाणात फांद्या येतील. पण त्याआधी त्यांनी कारणं शोधले, तर फुटवे न येण्याचं पहिलं कारण त्याला सापडलं. ते आहे म्हणजे आपलं चुकीचं पाणी व्यवस्थापन किंवा पिकाला पाणी देण्याची चुकीची पद्धत. आता बऱ्याच वेळा आपल्याकडे फुकटचं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे, आपल्याकडे वीज देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे, म्हणून आपण पिकांना कितीही पाणी देत राहतो. पण याने होतं असं की आपल्या पिकांच्या मुळ्या नष्ट होतात, बुरशीचं प्रमाण वाढतं आणि हीच बुरशी आपल्या मुळांना खात असते. मित्रांनो, पिकाला पाणी हे वापसा कंडिशनमध्ये दिलं पाहिजे. म्हणजेच जे 2 मातींच्या कणामध्ये जी मोकळी जागा आहे, त्या मोकळी जागेत फक्त पाण्याचं बाष्प उपलब्ध असावं, याला वापसा कंडिशन म्हणतात. तर हीच कंडिशन तयार होण्यासाठी माफक प्रमाणात पाणी देण्याचं गरज असतं. मग त्याच्या हे लक्षात आलं. याने होतं असं, जास्त पाणी दिलं की पांढऱ्या मुळांची वाढ अगदी त्या ठिकाणी खुंटत असते, आणि पांढरे मुळं जर कमी झाले तर अन्नद्रव्य त्या ठिकाणी लवकरात लवकर पिकांना उचलता येत नाही, आणि त्यामुळे पिकांच्या फुटव्यांची वाढ कमी होत असते. मग आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही काय आता पाणी देणंच बंद करावं का? तर नाही. या शेतकऱ्याने त्याच्यावर अगदी समर्पक उत्तर काढले, ज्याला खर्चही काहीच केलेला नाही. तर दुसरं कारण त्याआधी समजून घ्या, ते म्हणजे आपल्या खतांच्या अतिप्रमाणात वापरांसाठीचे आहे. यामध्ये होतं असं, नायट्रोजन म्हणजेच नत्रयुक्त खतांचा आपण अति प्रमाणात वापर करतो. आता युरियासारखं खत आपण पाहतो, आपण शेतीमध्ये जास्त प्रमाणात वापरतो. मग युरिया आपण जास्त जर टाकला
तर यामुळे होतं काय की आपल्या पिकांच्या काढण्यामधला म्हणजे एखादं पीक लावल्यापासून काढणीपर्यंत याच्यामधला कालावधी तर एक सर्वात आधी वाढतोच, पण दुसरी गोष्ट याने झाडांची फक्त उंचीच वाढत राहते, फुटव्यांची संख्या म्हणजेच फांद्यांची संख्या अतिशय कमी होत असते, झाड नुसतं उंचच उंच डेरेदार वाढत असतं। मग यामुळे फुटवे येत नाही आणि फुटवे आले नाही म्हणजे फळांची संख्या कमी आणि पूर्ण उत्पादनच तुमचं घटत असतं। मग नत्रयुक्त खतांचा वापर कमी केला तरी अडचण आहे, जास्त केला तरी देखील अडचण आहे, त्यामुळे नत्र खतांचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे। त्यानंतरचं तिसरं कारण अतिशय त्याला जबरदस्त सापडलं होतं ते म्हणजे खताची चुकीची मात्रा देणं। आता योग्य मात्रा जर खताची असेल तर आपल्या पिकाची वाढ अगदी योग्य होते। जर खताची मात्रा कमी किंवा अधिक झाली तर आपल्या पिकाला योग्य पोषण न मिळाल्यामुळे आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळत नाही आणि यासाठी आपल्याला स्फुरदयुक्त खते, नत्रयुक्त खते आणि पालाशयुक्त खते या तिन्हींचाही समतोल ठेवून आपल्या खतांचं प्रमाण ठरवावं लागतं। जर तुम्हाला पांढऱ्या मुळांची वाढ जर करायची असेल तर फॉस्फरस सारखी खतं तुम्हाला जमिनीमधनं द्यावी लागतात। तुमच्या पिकामध्ये जास्त मुळांचा विकास होऊन अन्य द्रव्यांचं शोषण त्यामुळे केलं जात असतं। यासाठी तुम्ही 05234, पारा 61 19 19 19 यासारखी विद्रव्य खते जर आपण वाढीच्या अवस्थेत पिकाला दिली तर आपल्याला फुटवा पाहायला मिळतो। तर ही होती मित्रांनो त्याला सापडलेल्या 3 प्रमुख कारणं की ज्यामुळे फुटवे म्हणजेच फांद्या कमी येतात आणि ज्यामुळे आपलं उत्पादन घटतं आणि भरमसाठ खर्च आपला वाया जात असतो। मग त्याने काय केलं, त्यांनी एक अतिशय सोपी गोष्ट केली जिच्यामध्ये ना त्याला खर्च लागला ना कुठले कष्ट लागले आणि जी बरीच शेतकरी करत नाही, तर त्यांनी काय केलं, एक छोटासा प्रयोग केला। आता तो प्रयोग काय केला बघा, आपण आपले भरपूर पिकं आहेत तर ते उंचच उंच वाढतात, ही सर्वात मोठी अडचण आहे ज्यामुळे फुटवे येत नाही किंवा फांद्या येत नाही। मग त्यांनी काय केलं, त्याचे शेंडे छाटायला सुरुवात केली। आता तुम्ही मला शेंडे छाटल्यानंतर तर झाड जळून जाईल, पण आपण नेहमी पाहतो आपण छाटणी तुरींची करतो, आपण कापसाची त्या ठिकाणी छाटणी करतो, फळबागांची जी काही पिके आहेत, फळपिके आहेत त्यांची देखील आपण छाटणी करतो। तर मग हे शेंडा खुडल्यामुळे होतं काय की शेंडा खुडला की त्याची जी काही उंचच उंच होणारी वाढ आहे तर ती बंद होऊन त्याच्या फांद्या वाढायला सुरुवात होत असते। मग हाच शेंडा कापणीचा प्रयोग त्याने करायला सुरुवात केली। कोणताही पीक असू द्या त्याने शेंडा खुडण्याचा एक त्या ठिकाणी एक पद्धतच लागू केली आणि होय त्यामुळे झाडांची उभी होणारी वाढ थांबून आडवी वाढ व्हायला लागली। प्रचंड अगदी एका एका झाडाला 100 फांद्या देखील बघायला मिळालेल्या आहेत आणि ही पद्धत त्याने फळपिके असतील, फुलांची पिके असतील किंवा इतरही आपले रेग्युलर पिके असतील त्याला देखील वापरली आणि जबरदस्त प्रमाणात त्या ठिकाणी याचा फायदा झालेला आहे। दुसरी गोष्ट त्यांनी केली फवारणीचं व्यवस्थापन। पिकांच्या वाढीसाठी आपल्याला त्याने बघितलं की नेमकं कोणता घटक उपयोगात येतो, तर त्या असं लक्षात आलं की सायटोकायनिन हा एक असं केमिकल घटक आहे जो पिकांची वाढ करतो। याबरोबर अमिनो ॲसिड हे देखील पिकांच्या पेशीमध्ये विभाजनाचं प्रचंड मोठं काम करतं। त्याबरोबर सिलिकॉन देखील पिकांमधील क्लोरोफिल वाढवतं आणि या तिन्हींचं एकत्रित प्रमाण जर व्यवस्थित आपण ठेवलं तर प्रचंड प्रमाणात उत्पादन होण्यापासून आपल्याला कुणीच रोखू शकत नाही। मग त्याने एक प्रमाण ठरवलं की ज्यामध्ये एका पंपाची एक फवारणी जर करायची असेल तर त्यामध्ये 1261 हे 50 ग्रॅम त्या ठिकाणी टाकायला पाहिजे, सायटोकायनिन 10 ml, ह्युमिक ॲसिड 25 ml आणि सिलिकॉन बेस असलेलं स्टिकर 10 मिली असं एक प्रमाण ठरवून घेतलं आणि प्रतिपंपास याची फवारणी करायला सुरुवात केली। आणि हो नक्कीच याच्यामुळे प्रचंड फायदा झाला, फुटव्यांच्या संख्यामध्ये प्रचंड वाढ झाली आणि आहे तेच बियाणं, आहे तीच कंडिशन, सर्व काही तेच, सगळं काही तेच असताना देखील 1.5 ते 2 पटीनं उत्पादन वाढवण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे। नक्कीच पिकांमधनं जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर खरोखर फुटवे वाढवण्याशिवाय पर्याय नसतो, तर हे इथं सिद्ध झाले। तर ही होती मित्रांनो माहिती। कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा।